आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते आत्मा मॅडम. नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. चला तर आता आत्मा आपण नमस्ते बघत मॅडम. आहे जादूचे भव्य दिव्य परिणाम. आजचा दिवस 21वा आणि युनिव्हर्सनी नेमलेला 21 व्रत, 21 मोदक, 21 दिवसाचं व्रत. काय काय असते 21 आहे ना. आपल्या शास्त्रामध्ये 21 हे खूप महत्वाचा अंक आहे. आहे माहिती आहे सगळ्यांना. हो. आपण काय करतो, उपवास करायचे असले तर 21 करतो. दुर्वा गणपती बाप्पांना 21 वाहतो. अधिक काय करतो 21? बोला. मेडिटेशन. मेडिटेशन मेडिट करतो. 21 मेडिटेशन करतो. अधिक 21 मेडिटेशन. पारायण वगैरे असतात मॅडम स्वामीचे. हा 21 पारायण करतो. इवन 21 मोदक आपण करतो. मोदक हा मोदक 21 ते सांगितलं, पहिलेच सांगितलं ना 21 मोदक. आणि आपण चतुर्थी सुद्धा 21 पूर्ण करतो. पूर्ण 21 चतुर्थी झाल्यानंतर आपण काय म्हणतो, आपण ते उजळवू शकतो. बरोबर असं म्हणतो. म्हणजे काय तर 21 या अंकाचं आपल्याला खूप महत्व आहे. आणि आजचा दिवस 21. मग या 21व्या दिवसाचं पुन्हा काहीतरी विशेष असेल का, तर हो. काय तर द सिक्रेट जादू या ब्रह्मांडाचं रहस्य 21 वर काय तर तुम्हाला जे काही मिळणार आहे ते भव्य दिव्य मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. सज्ज व्हा घेण्यासाठी. आतापर्यंत आपली हळूहळू हळूहळू जी कृती सुरू होती, आता ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फलद्रूप होणार आहे. असं हे व्रत आता पुढच्या टप्प्यावर गेलेलं आहे. आणि म्हणून मग मी म्हटलं आहे की अधिक महत्वाचा दिवस 21वा. असं म्हणूया आपण. अगदी आपण आता आपल्या सेशनचे हे शेवटचा टप्पा, कृतज्ञतेचा. कृतज्ञता कधीही संपत नाही, परंतु त्या कृतज्ञतेच्या परमोच्च ठिकाणापर्यंत जाण्यासाठी आपला जो प्रवास सुरू आहे, आता तो उच्च स्तरावर जात आहे. आणि हा जो प्रवास आहे हा आपल्याला प्रकाशमान, सर्वात ऊर्जायुक्त आपल्याला येणारा प्रत्येक दिवस साजरा करायचा आहे. शेवटचं पान बिन नाहीये बरं का. नाही तर तुम्ही म्हणसाल मॅडम आजचा दिवस शेवटचा नाही, तर नवीन अध्यायाची इथून सुरुवात होणार आहे. ज्याला आपण म्हणतो इथून आता भव्य दिव्य जे काही असेल तर मोठं, मोठ्या भावना, मोठी ऊर्जा, मोठा दृष्टिकोन आपल्याला स्वतःमध्ये निर्माण करायचा आहे. या 21 दिवसांमध्ये मी आपण काय केलं आहे, तर आपण आपल्या स्वतःच्या विचारांची, भावनांची, ऊर्जेची आणि जीवनाच्या बघत असलेल्या अनेक दृष्टिकोनाची निर्मिती केलेली आहे. त्यामध्ये आपण कृतज्ञतेचं काय म्हणूया थेंब टाकत आलो आहे, टाकत आलो आहे, टाकत आलेलो आहे. आणि आता आपण अशा यशस्वी आयुष्याच्या दारापर्यंत पोहोचलेलो आहे की येथे केवळ संकल्प, भावना आणि कृती याचा संगम घडणार आहे. आणि एक अद्भुत असा परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहे. बघायचा आहे. येस. थोडस मागे वळून बघूया बरं आपण. आपण काय केलं आहे, तर पहिल्या दिवसापासून तर 9व्या 10व्या दिवसापर्यंत आपण काय केलंय, माझ्याकडे अगोदर काय आहे यासाठी आपण कृतज्ञ झालो. बरोबर. मग 10व्या दिवसापासून आपण ज्यांचं अगदी मनापासून आभार मानायचं आहे, तेथे आभाराच्या भावनेमध्ये गेलो. बरोबर. नंतर आपण कधी पैशाशी नातं जोडलं, कधी कामाची जादूची यादी आपण अनुभवली, की कुठेतरी जादूमयरित्या माझे काम पूर्ण होत आहेत. आणि आजचा दिवस काय तर आज आपल्याला अनुभवायचा आहे पूर्णत्वाचा आनंद, चैतन्याचा चरण बिंदू जो आपल्याला आता अनुभवायचा आहे. आनंद, परमोच्च आनंद आज अनुभवायचा आहे. खरं म्हणसाल तर या 21 दिवसामध्ये आपलं आपल्या अंतर्मनासोबत जे एक सुंदर असं नातं तयार झालं आहे ना, ते खूप खूप पॉवरफुल झालेलं आहे की नाही.
वाटते की माझंच माझ्याशी एक नातं सुंदर सुदृढ नातं मी माझ्यासोबत निर्माण केलं आहे. माझं माझ्यावरचं प्रेम अधिक अधिक वाढत चाललेलं आहे. वाटते असं? तुम्ही असे 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 काही मला सांगत चला. हा, येस, जणू काही हे युनिव्हर्सचं जीपीएसच सेट केलेलं आहे आपल्यासाठी. चला युनिव्हर्सला मागावं आणि आपलं आणि त्यांचं कनेक्शन वाढलेलं आहे. नक्कीच हेच बरोबर आहे आणि हेच आपण केलेलं आहे. आता आता आपल्या जीवनाच्या दिशेने प्रवाहित होणार आहे काय? तर भरभरून 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 मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य छोटं छोटं नाही. आतापर्यंत छोट्या छोट्या गोष्टीवर विचार केंद्रित केला, हो की नाही? आता मोठा परिणाम बघायचा आहे. मोठा परिणाम केवळ पगार, गाडी, यश एवढंच नव्हे, तर तो आहे मनाच्या स्थैर्याचा, आत्म्याच्या समाधानाचा आणि जीवनाशी नातं जोडण्याच्या अनुभवाचा. प्रत्येक गोष्ट नव्या प्रकारे करायची आहे, मोठ्या प्रमाणात करायची आहे. नक्कीच भव्य दिव्य परिणाम मोठमोठ्या गोष्टींचा मिळणारच आहे, पण त्यासोबतच तेथे मानसिक स्थैर्य आपल्याला मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये मिळवायचं आहे. येथे आपल्याला आपल्या आत्मिक समाधानासाठी पण काम करायचं आहे. आपल्या जीवनाशी आपल्याला अधिक जास्त गहर घट्ट नातं जोडायचं आहे. आपल्याला स्वतःला आपलं मन म्हणणार आहे की आता मी समाधानी आहे. काय ना, या भव्य दिव्य परिणाम म्हणजे काय, तर मला कुठेतरी आतून तो एक पूर्णत्वाचा भाव येणे, समाधानाचा. कोणाला? तर माझ्या मनाला आलेला आहे समाधानाचा भाव, माझ्या शरीराला आलेला आहे निरोगीपणाचा भाव, माझ्या नात्यामध्ये आलेला आहे समजूतदारपणा, प्रेम आणि सुसंवाद, आणि माझ्या जीवनामध्ये आर्थिक समृद्धी. कारण कारण ती मी केव्हाच माझ्या अंतर्मनामधून समृद्धी स्वीकारली आहे. असं हे आजचं सेशन. भव्य दिव्य परिणाम कशाचे? तर कृतज्ञतेचे. डोक्याच्या वरून जाते नाही ना? हा, तर आपल्याला आज ह्या गोष्टी स्वीकारल्या ना, आपण अगोदर आर्थिक समृद्धी स्वीकारली आहे ना? यस. आणि आता आपल्याला आपल्याला ते परिणाम बघायचे आहेत. आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर ब्रह्मांड आणि माझ्या श्रद्धेचा अंकुर कसा फुटला आहे. मी ब्रह्मांडाला सांगितलं की मला हे हवंय, आणि ब्रह्मांडाने म्हणालं मला की हो, मिल जाएगा, हो जाएगा, आहे ना? पण काय, ते वेळ ठरवतो. कारण तो आपल्याला आधी तयार करतो. कोण? ब्रह्मांड. बीज रुजतं, लगेच मोठं झाड होतं का? कधी? आज मी बी लावलं, आलं मोठं झाड, असं होईल का? त्याला बीज रुजवलं जाईल, त्याचं अंकुर फुटेल, बरोबर, त्याचं अस्तित्व पृथ्वीच्या पोटामध्ये निर्माण होणार, मग झाड येणार आणि हळूहळू हळूहळू झाड मोठं होणार. असंच होतं ना? यस. आपण आता पेरणी केलेली आहे. कशाची? कृतज्ञतेची. बीज पेरलेलं आहे. आता हळूहळू त्याला अंकुर फुटणार आहे. पृथ्वीच्या पोटामध्ये जसं त्या बीजाचं अंकुर फुटतं, तसं आपण पेरलेल्या कृतज्ञतेचं अंकुर फुटणार आणि ते रोप होणार. त्याला अंकुर येणार, त्याचं छोटंसं इवलंसं रोप होणार, थोडं मोठं होणार, हळूहळू त्याचं वृक्ष होणार. आणि म्हणूनच आता भव्य दिव्य परिणाम म्हणजे काय, तर आपल्याला दिसायला हवा आहे असा वटवृक्ष, पण ज्याच्या मुळामध्ये काय आहे, तर आपली श्रद्धा आहे, कृतज्ञता आहे आणि आहे सकारात्मक भावना, जी तुम्ही मी आपण पेरली आहे. गेले 20-21 दिवस झाले आपल्याच लावलेल्या त्या बीजाचं आता कुठंतरी वटवृक्ष म्हणून आपल्याला मोठ्यात मोठा परिणाम हवा आहे. असं हे आजचं सेशन. 21 दिवस आपण 20 दिवस आपण एका भावनेत राहिलो. कशाच्या? तर कृतज्ञतेच्या. आणि आपल्या मेंदूनी नवीन एक सक्सेस पॅटर्न शिकून घेतला.
की नाही, की कृतज्ञता आपल्या अंतर्मन मानायला लागले आहे आता, की मला जर एखादी गोष्ट हवी आहे तर त्यासाठी मला अगोदर कृतज्ञ असणं गरजेचं आहे. माझ्या आयुष्यात हे नाही, माझ्या आयुष्यात ते नाही, माझ्या आयुष्यात ते नाही, ते नाही, ह्या तक्रारीऐवजी माझ्या आयुष्यात काय काय आहे या पॉझिटिव्हिटीकडे मी गेलेलो आहे. कोणाकोणासोबत झालं, माझी विचार करण्याची दिशा बदललेली आहे. येस, जर ती बदललेली आहे तर माझा मेंदूमध्ये जे स्त्राव निर्माण होत आहेत ते आता उत्कृष्ट प्रकारे निर्माण होत आहेत. तो केमिकल लोचा कमी झाला असं म्हणूया. आता काय आहे, योग्य भावनांचे हार्मोन्स क्रिएट होत आहे. माझ्या मेंदूनी एक सक्सेसचा पॅटर्न शिकलेला आहे. कारण 21 दिवस जर एखादी गोष्ट केली, सारखी केली तर ती आपली सवय होते. आणि आता काय झालेलं आहे, आपण आता कुठंतरी आपली फ्रिक्वेन्सी ग्रॅटिट्यूडची झालेली आहे. तुम्ही पण सांगता मॅम, एखाद्या गोष्टीसाठी आता तक्रार कमी येते, पण मात्र अगोदर काय येते, कृतज्ञता येते. बरोबर? यस. आपण सगळ्या गोष्टीवर आता ती कृतज्ञता ऐकू आपण वापरू शकत आहे. आता आपलं आयुष्य सुरू झालेलं आहे खूप सुंदर प्रकारे. आणि ही कृतज्ञता आपल्या दिवसभरापासून सुरू आहे आहे ना. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपल्याला दररोज 3 गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कोणत्या? ज्याचा आपल्याला मोठा परिणाम हवा आहे. म्हणजेच काय, तर 21 दिवस संपलेले नाहीये, तर आता पुन्हा नवी सुरुवात करायची आहे मोठ्या स्वप्नांसाठी. मोठं टार्गेट घेऊन आपल्याला प्रत्येक संधी, प्रत्येक माणूस, प्रत्येक घटना यामध्ये अधिक दिव्यता शोधायची आहे, कारण ती मुळात असतेच. खूप सुंदर प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे. दिव्य परिणाम, भव्य दिव्य कोणतीही गोष्ट मला हवी आहे, तिचा मला मोठ्यात मोठा परिणाम आज अनुभवायचा आहे. जसं आता आपण या ब्रह्मांडाशी एकरूप झालेलो आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जेशी एकरूप झालेला आहे. माझ्या विचारांचा, माझ्या भावनांचा आणि माझ्या कृत्यांचा परिपूर्ण परिपाक म्हणजे भव्य दिव्य परिणाम आता जे क्रिएट होणार आहे ते अगोदर पेरलेल्या अंकुरांचं, पेरलेल्या बीजांचं फळ आपल्याला मिळणार आहे. येथे आता जादूचं चक्र पूर्ण होतं आणि येथून पुन्हा नव्याने सुरुवात होते. म्हणजेच काय, तर आत्मसाक्षात्काराचा प्रवास आता इथून आपल्याला सुरू होणार असं आपण म्हणूया. येथे आपली श्रद्धा, फेथ ज्याला आपण म्हणतो, ती अधिक वाढणार आहे. कुठं, कशावर? आपल्या सोलवर, आपल्या आत्म्यावर आणि या ब्रह्मांडावर. ज्या गोष्टी आपण मागितल्या त्या आधीच अस्तित्वात आहेत. आता ते फक्त आणि फक्त आपल्या आयुष्यात यायचं आहे योग्य वेळेवर. हे आता आपण इथून शिकणार आहे. आता मला अनेक अनुभव घ्यायचे आहेत. भक्त, ब्रह्मांड, भक्त म्हणजे मी, ब्रह्मांड म्हणजे ही ऊर्जा. या ऊर्जेकडून मला खूप 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 काही काही घ्यायचं आहे. ते कसं घ्यायचं आहे, आज आपल्याला तो अनुभव बदलायचा आहे. मी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये भव्य दिव्य परिणाम अनुभवत आहे. म्हणजे काय, तर मला आता माझं मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऊर्जेचा उपयोग करायचा आहे. आता तो तुम्ही किती पॉवरफुली करता हे तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे. आणि माझा मला, तुमचा तुम्हाला आहे ना. जसं आपण जेवायच्या अगोदर ईश्वराचे आभार मानले, ओके, काही एखादं काम करायच्या अगोदर देखील ईश्वराचे आभार मानतो, ठीकच आहे. मला सेशन घ्यायच्या अगोदर हे ब्रह्मांडी ऊर्जा खूप खूप धन्यवाद, ओके, ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो आणि करायलाच हव्यात. आता आपल्याला यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडवून आणायचे आहेत, परिणाम घ्यायचे आहेत. बदल म्हणण्यापेक्षा आता आपल्याला परिणाम मोठे घ्यायचे आहेत. आपण जी प्रत्येक कृती करतो की जे चांगले परिणाम घडून यायचे आहेत असं आपल्याला वाटतं, तर येथे आपण कोणतीही कृती करायच्या अगोदर त्याचा हमखास खूप चांगल्यात चांगला परिणाम येणार आहे असा कृतज्ञतेचा
वापर आपल्याला इथे करायचा आहे. मध्ये मध्ये हे येणारे लोक मध्ये मला बघा आपण बऱ्याच वेळा असा विचार करतो की माझं हे छान व्हावं, माझं ते छान व्हावं, हो ना, माझं नशीब चांगलं असण्याची फार गरज आहे आहे ना. आपल्याला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये हे असावं, माझ्या इथून तिथून पैसा हव्या, आणि योगायोगानं नशिबानं काही कोणती गोष्ट घडत नसते. तर विश्वाचा नियम गणितीय पद्धतीने शक्य तितक्या कौशल्यानं नियंत्रित केला जातो, ज्याच्यावर आपण विश्वासानं अवलंबून राहू शकतो. मिळावं नाही, मला हे मिळणारच आहे. जसं आपण म्हणूया विमान चालवत असताना वैमानिक कधी भौतिकशास्त्राच्या नियमांनी नीट काम करावं अशी आशा व्यक्त करत नाही, कारण भौतिकशास्त्र नियम कधी चुकत नाही, निसर्गाचा नियम कधी चुकत नाही. ओके, त्याला माहिती आहे नॉर्थ कुठं आहे आणि साऊथ कुठं आहे, वेस्ट ती वेस्टच राहणार आहे, ईस्ट ती ईस्टच राहणार आहे. गुरुत्वाकर्षणाचा नियम सेमच आहे. ओके, सेम 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 प्रत्येक ठिकाणी हे नियम एकच आहे. तसंच निसर्गाचा नियम सुद्धा एकच आहे, जो प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी सेम आहे. जर आपल्याला वाटत असेल की गोष्टींचे मोठे चांगले परिणाम दिसून यावेत, तर या परिणामांना नियंत्रित करणाऱ्या सिद्धांताचा म्हणजेच आकर्षणाच्या सिद्धांताचा आपल्याला वापर करावा लागेल रुपालीताई. ओके, भव्य परिणामांना आपल्याकडे आकर्षित करून घ्यायचं असेल तर तो विचार आणि ती भावना अगोदर आपल्याला वापरावी लागेल, आणि या भव्य परिणामासाठी कृतज्ञता अगोदरच व्यक्त करावी लागेल. आलं लक्षात? म्हणजे काय, तर मला माझ्या आयुष्यातील एखादी मोठी गोष्ट छान प्रकारे घडून यावी असं वाटते आहे ना, तर ती घडून येण्या अगोदर कृतज्ञता व्यक्त करणे. आणि मग ती एखादी मोठी बैठक असू दे, मला लागणारी नोकरी असू दे, किंवा अनेक सगळ्या गोष्टी आहे, एखाद्या ठिकाणी हवं असलेलं ऍडमिशन असू दे, अधिक हा भौतिक जगातील तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या गोष्टी, डॉक्टरकडे जायचं असू दे, डॉक्टरांची मिळणारी अपॉइंटमेंट असू दे, अधिक खरेदी असू दे, यस तुम्ही जे म्हणणार ते. जसं लहान कामं असतात तसंच मोठमोठी कामं सुद्धा व्यवस्थितपणे होणं गरजेचे आहेत की नाही आहेत? आहे ना. आणि म्हणून आपण जे काही मोठी कामं आहेत ते काम जादुई पद्धतीने पूर्ण झालेले आहेत, त्याचे भव्य दिव्य परिणाम मला मिळालेले आहेत, हे अगोदरच आपण क्रिएट करणं आणि त्याबद्दल धन्यवाद मानणं. काही छोट्या मोठ्या दुरुस्ती आहेत, बरोबर, आपल्या मुलांसोबत होणारे संवाद आहेत, मिळणारी एखादी मोठी अपॉर्च्युनिटी आहे, ह्या अनेक गोष्टीसाठी आपल्याला अगोदरच त्या खूप छान झालेल्या आहेत असे आपले कंपन निर्माण करायचे आहेत. एखादा मेल हवा आहे, मला विदेशामधून एक मेल येणार होता, ते एक लेटर येणार होतं, अरे केव्हा येईल केव्हा येईल नाही, ते लेटर मला मिळालेलं आहे आणि त्याचा परिणाम मात्र भव्य दिव्य झालेला आहे. मला हवं आहे ते खूप चांगल्या उत्कृष्टात उत्कृष्ट प्रकारे त्यामध्ये नमूद करून आलेलं आहे. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. काय काय म्हणसाल? इन्कम टॅक्स रिटर्न मला हवा होता, तो मिळालेला आहे. मोठा परिणाम. आता कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने चांगल्या पद्धतीने परिणाम घडून येणार यावर आपला विश्वास असेल तर तो प्रसंग तुमच्या मनासारखा चांगल्या पद्धतीने घडून यावा असं वाटतं. यावर तुम्ही बोटांनी जादूकणांच्या धुलीकणांचा शिळकाव करत आहे अशीही कल्पना करू शकता. आपल्या दिवसभर च्या बाबतीमध्ये अनपेक्षित घटना घडतात, तेव्हाही आपण काही जादूच्या परिणामांची कृती आपण करू शकतो. बऱ्याच वेळा अनपेक्षित काही घडलं तर लगेचच निष्कर्ष काढण्यात घाई करतो की बाबा कुठं काही चुकीचं घडलं आहे का. जसं की एखाद्या ठिकाणी आपल्याला अचानक आपल्या मुलाच्या शाळेमधून फोन आला, अरे काय केलं असेल का यांनी, खोडी केली असेल का. आहे ना, खोडी केली असेल का, कुठं काही नाही. आपल्याला क्षणार्धामध्ये विचार करायचा की माझ्या मुलाच्या उत्कर्षाचा रिझल्ट सांगण्यासाठी, गुणगौरव करण्यासाठीच सरांनी फोन केलेला आहे. क्लिअर.
म्हणजे काय, तर ज्या नकारात्मक भावना येतात क्षणार्धामध्ये, त्याऐवजी मोठ्यात मोठं काहीतरी छान भव्य दिव्य चांगलं घडणार आहे, हे आपल्याला क्रिएट करायचं आहे. ओके, असंच तुम्ही बाहेर आहात, घरी तुमचा रुग्ण आहे, पांडुरंग दादा बाहेर फिरून राहिले, कुठेतरी गेलेले आहेत कामाला, आणि वहिनी साहेबांचं डोळ्यांचं जरासं चालू आहे घरी, तर अचानक फोन आला घरून. पहिले डोक्यात विचार, अरे काय झालं असेल. आता तर आपण रेकी हिलर आहेत, तसा येत नाही, पण उदाहरणासाठी सांगते. नका करू असा विचार. कट. काय, तर नक्कीच मला एखादी गुड न्यूज देण्यासाठी हिने फोन केलेला असेल, त्या भावाने तो फोन उचला. तो भव्य दिव्य परिणाम अगोदर अनुभव करा, असं आजचं सेशन तुम्हाला सांगते आहे. आणि जर आपण नकारात्मक विचार आकर्षित केले, तर आपण नकारात्मक गोष्टीच आकर्षित करणार आहे. भव्य दिव्य परिणाम आपण जादूचा करणार नाही. रुपाली बाहेर असतात, अचानक आला फोन करून, येतं थोडंसं टेन्शन. ते टेन्शन न घेता आज कुठेतरी या अजाणत्यांनी मला छान अनुभव सांगायसाठी फोन केलेला आहे, हा विचार क्रिएट करा मोठा. कारण ज्या गोष्टी आपल्याला मोठ्यात मोठा, ज्या गोष्टीचा आपल्याला अनुभव हवा आहे, त्या गोष्टी त्या त्या पद्धतीने आपण घेऊया. ओ, आता रिझल्ट आहे, कसा लागेल, कसा लागेल, कशाला विचार करायचा आहे. मला हवे तेवढे पर्सेंटेज मला मिळाले आहेत, आणि त्याकरिता कृतज्ञता. तो परिणाम अगोदर अनुभवा. कसे आपण पेढे देणार आहे, पहिला पेढा कोणाला? मलाच, आहे ना. पहिला वेळा मलाच, आणि दुसरा वेळा कोणाला? मला म्हणजे काय, ज्याचा रिझल्ट लागला आहे त्याला, असा विचार करूया. हो ना. तर त्या सगळ्या गोष्टी, ओके, होईल का माझं घर, होईल का घर, कोणाकोणाच्या डोक्यात आहे नवीन घर, होईल का, होईल का. मी त्या दिवशी तुम्हाला कदाचित हे सेशनचा थोडासा सारांश अगोदरच सांगितला होता. अरे काय करायचं आहे, बघा ना तो भव्य दिव्य परिणाम. मस्त वास्तू शांती करत आहे, छान, काय ती पूजा, काय ते सगळं. किंवा तुम्ही आपण वेगवेगळ्या धर्माचे आहे, तर त्यानुसार आपण ज्या काही विधी करतो त्या बघूया. कसा तो गृहप्रवेश, आणि कसे मी माझ्या किचनमध्ये वावरते आहे, कसे मी माझ्या हॉलमध्ये वावरते आहे, मला त्या घरामध्ये राहताना काय फिलिंग येत आहे, हा विचार करा. 2 लोक आल्यानंतर मी कशा प्रकारे तेथे ते स्वागत करते. माझ्या मैत्रिणी आप्तस्वकीय माझ्या या घराबद्दल काय बरं बोलतात, विचार करा आणि जादूच्या धुलिकणांचा शिडकाव करा. खूप धन्यवाद ब्रह्मांडीय ऊर्जा, माझं भव्य दिव्य माझं हे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल. म्हणजे काय, तर मोठ्यात मोठ्या स्वप्नाला अगोदरच फील करा, कुठून, अंतर्मनामधून. तेव्हा तो भव्य दिव्य परिणाम घडून येणार. आणि खूप वेळा असं होईल की हो, मी जे फील केलं होतं ते 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 मला मिळालं. आणि मी एकटी नाहीये हे सांगणारी, कित्येक जण आहेत सांगणारे की मला या सगळ्या गोष्टींचा हवा तसा भव्य परिणाम घडून आलेला आहे, तो मी अनुभवलेला आहे. अनपेक्षित प्रसंगाने मला असा फायदा झाला, माझ्या लक्षातही आलं नाही की माझ्या आयुष्यात चांगल्या चांगल्या गोष्टी घडत आहे. मी स्वप्न घराचं पाहिलं, पण त्या स्वप्नपूर्तीसाठी एक एक पाऊल माझ्या आयुष्यामध्ये कसं उचललं जात आहे, कशी मला संधी मिळत आहे, या सगळ्या अरे डायरेक्ट घर नाही होणार ना. घर व्हायच्या अगोदर संधी लागेल, हातात पैसा लागेल, जागा लागेल, जागा विकणारा हजार लागेल जर आपल्याकडे तयार नसेल तर. हो ना, ते सगळं मटेरियल तयार लागेल, योग्य इंजिनियर लागेल, ते घर पूर्ण झाल्यानंतर योग्य आर्किटेक्ट लागेल, सगळ्याच गोष्टी लागणार आहेत, आहे ना. इंटरनल आर्किटेक्ट लागतील, सगळंच लागणार आहे. त्या सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट मात्र मी करत असताना किंवा तिथपर्यंत जात असताना, त्या मार्गाला जात असताना मला ना सगळ्याच गोष्टी अशा सहज सहज व्हायला लागल्या, कधी माझ्या आयुष्यात अडथळाच आला नाही. हे निर्माण होणार. तुम्ही लोक, नवीन बॅचचे लोक आणि जे सुरू आहेत रेकी सध्या, ते खूप लकी आहेत की त्यांना हे सेशन सोबत सोबत मिळत आहेत. खरंच खूप लकी आहात तुम्ही. कारण तुम्हाला ती पेरणी न कृतज्ञतेची सोबत होत आहे. आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये रेकीचे, ब्रह्मांडीय ऊर्जेचे ते अधिक भव्य दिव्य परिणाम तुम्हाला बघायला भेटणारच आहेत. लवकरात लवकर ते ऑब्स्टॅकल्स रिमूव्ह होणार आहेत आणि दाखवायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. आमच्या रेकी थर्डच्या लोकांनी सध्या बिलकुल 40 दिवसाच्या आतमध्येच, मॅडम
भव्य दिव्य परिणाम ज्याला म्हणूया, की आम्ही फील केलं होतं त्या दिवशी अमुक अमुक प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. तो सॉल्व्ह झाल्यानंतर काय आनंद असेल तो आम्ही फील केला आणि खरोखर खरोखर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. जे अशक्य होतं, जी कोर्ट केस वर्षानुवर्षाची सुरू होती. थँक्यू युनिव्हर्स. ब्रह्मांड तुम्हाला मदत करत असतं. फक्त आपल्याला त्या दिशेने योग्य पद्धतीने पाऊल टाकायचं आहे. आज काही तुम्हाला फार वेगळं काही नाही सांगितलं आहे. आपल्याला बऱ्याच वेळा आपण विचार करतो की काय सगळा नशिबाचा खेळ आहे, आपल्या हातात काय आहे, भगवंत देईल तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे. येथे आपल्याला काय करायचं आहे, लक्षात घ्या आजच्या सेशनचं महत्व. या ब्रह्मांडाकडून फक्त दैवी योगाने किंवा नशिबात आहे म्हणून नव्हे, तर तर माझा हक्क आहे, मला हवा आहे आणि तुम्ही मला दिला आहे, त्याकरिता धन्यवाद. ते भव्य गोष्ट सुद्धा मला मोठ्या प्रेमाने आणि विश्वासाने आणि हक्काने मागून घ्यायची आहे. युनिव्हर्स कडे असं रडून नाही मागायचं आहे, तर युनिव्हर्स कडे हक्काने मागायचं आहे. हे आजचं सेशन आपल्याला सांगणार आहे. मला प्रत्येक ठिकाणी तो चांगला चांगला विचारच क्रिएट करायचा आहे. जेव्हा आपण भव्य परिणाम घडून येण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो ना, तेव्हा त्या विश्वाच्या नियमाचं आपण पालन करत असतो आणि आपल्या आशा शक्यता याऐवजी मिळेल का, मिळायला हवं, असं होऊ शकतं, याऐवजी आपण हे आपली जीवन पद्धती करतो. तेथे श्रद्धा आणि निश्चितता यावर विश्वास ठेवतो. मी लिहिला आहे चेक आणि मला तो मिळणारच आहे, ही निश्चितता आपल्यामध्ये येते. आणि जशी ही निश्चितता येते ना, तसं म्हणजेच काय, माझ्या बिईंग मध्ये कृतज्ञता आणि विश्वास निर्माण होतो की मी जो विचार क्रिएट केलेला आहे तो माझ्या आयुष्यामध्ये सत्यात उतरणारच आहे आणि तो सत्यात उतरला आहे याकरिता ती कृतज्ञता आणि धन्यवाद. म्हणजे काय, तर मी त्या बिईंग मध्ये मी ती लाईफस्टाईलच जगायला लागतो जे मला हवं आहे. आणि आकर्षणाचा नियम काय म्हणतो, तर जे तुम्ही विचार करता ते तुम्हाला मिळत जातं. आता मिळतं कसं, तर हे सगळं मी तुम्हाला शिकवलंय, कसं चक्रांवर कार्य होतं, कसं तुम्ही त्या योग्य गोष्टीच्या मागे लागता आणि कशा त्या त्या तुमच्याकडे आकर्षित होतात. जर का आपण मोठमोठ्या गोष्टी, योग्य गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित करायला योग्य प्रकारात शिकलो, तर नको असलेल्या प्रसंगांचं प्रमाण बिलकुल कमी व्हायला लागेल. तुमच्याकडे येणाऱ्या बॅड न्यूज, आज हे झालं, आज ते झालं, परवा ते झालं, ह्या कमी होतील. तुमचे व्हायब्रेशन चांगले जातील आणि खरोखर तुमच्या आजूबाजूला सुद्धा सगळ्यात चांगल्याच घटना घडायला लागतील. आपण नको त्या ठिकाणी, नको त्या वेळी, नको तेथे आपला वेळ जाणार नाही. दिवसभरामध्ये जे काही घडणार आहे ना, ते प्रत्येक गोष्ट चांगलीच घडणार आहे, हे तुम्ही निश्चितपणे खात्रीपूर्वक सकाळीच ठरवू शकता. मग आपल्याला काय करायचं आहे आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर ज्या गोष्टीबद्दल मला उत्कृष्टात उत्कृष्ट असे परिणाम घडून येतात यावे असं वाटते, त्या 3 गोष्टींची निवड करायची आहे. मला उत्कृष्टात उत्कृष्ट, आज मी ऑफिसला अगदी वेळेवर पोहोचणार आहे. आज जे गोष्ट तुमची अशक्य होते रोजच्या रुटीन मध्ये, पहिले रुटीन मधल्या घ्यायच्या. आज माझं बॉस सोबत छान जमलेलं आहे, हो ना, ज्यांचे खटके उडतात. मी घरी येताना अगदी फ्रेश माइंड मध्ये आलेली आहे. अशा काहीतरी, म्हणजे ज्या गोष्टी मला शक्य होत नाहीत त्या. कुठं बिल भरायचं आहे ते शक्य होत नाही, ते मी केलेलं आहे. तुम्ही फक्त लिहा, विचार करा आणि त्याबद्दल भव्य परिणाम घडलेला आहे हा विचार करा. बघा, मी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहे ना, त्या 3 प्रसंगाला काय म्हणूया, जादुई शक्तीचा वापर करा आणि त्या माझ्या मी आज ऑफिसला वेळेवर पोहोचले त्याकरिता खूप खूप धन्यवाद. अगोदरच आज बॉस सोबत छान काय म्हणूया, आमचं काम अगदी व्यवस्थित झालं आणि बॉसनी आम्हाला अगदी वेळेमध्ये आम्हाला सुट्टी दिली, त्याकरिता खूप खूप धन्यवाद. मला ओव्हरटाईम करण्याची गरज पडली नाही.
माझं काम मी वेळेत संपवलं याकरता खूप खूप धन्यवाद. अधिक पुढे, मी घरी अगदी फ्रेश माइंड मध्ये आलो याकरिता खूप खूप धन्यवाद. बघा तुम्हाला कसं होते तर या जादुई कृतीचा वापर जर केला ना तर तुम्हाला अनपेक्षितपणे अधिक तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दिवसभर सुंदरात सुंदर अनुभव आल्याचं समजेल. तुम्ही कोणत्या गोष्टींची निवड करता यावर तुमचे परिणाम अवलंबून नाही आहे, तर अगदी लहान लहान अनपेक्षित गोष्टीबद्दलही जर भव्य दिव्य परिणाम घडून येण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करता यावर ते अवलंबून आहे. छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण कृतज्ञता व्यक्त करायला लागू, मोठमोठ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये सहजपणे येणार आहेत. तू म्हणसाल काय मॅडम हे तर खूपच अतिच होत आहे, पण असं नाही. जादूची कृती किंवा कृतज्ञता कधीच अति होत नाही. आपण जेवढं जास्त करावं तेवढं आपल्याला त्याचा जास्तीत जास्त चांगला परिणाम मिळणार आहे. बँकेमध्ये जासाल, अरे बापरे, बँकेमध्ये तर माझ्यासाठी बिलकुल जणू काय माझंच स्वागत आहे. एवढी मोठी रांग असते मॅम, 100 लोकांची. आज मी गेले आणि 5 मिनिटात माझा नंबर लागला. जणू माझंच स्वागत तिथं सुरू होतं. असं तुमच्या बाबतीत होतं. जाऊन तर बघा. अगोदर मात्र त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कसं माहिती नाही, पण युनिव्हर्स तुमच्यासाठी एक वेगळी लाईन तयार करून देतं. एक नाही, मला कित्येक जणांनी सांगितलंय. माझ्या अनुभव जास्त ऐवजी मी तुमचेच आता आजकाल अनुभव सांगायला लागलीये. असं तुमच्यासाठी होतं. जा तर सही, करून तर बघा. आपण दुसऱ्या प्रसंगासाठी कृतज्ञता मानली होती, पण मग झालं काय, तर ती कृतज्ञता ते आकर्षित करण्याची जी क्षमता आहे ना ती आपली वाढते. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीसाठी थँक्यू, 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 थँक्यू. ओके. जेव्हा आपल्याला मोठात मोठा परिणाम हवाय, मी सांगितलं ना, मोठा बंगला छान हवा आहे, सगळ्यांचं स्वप्न आहे, मोठं घर हवंय, तर ते मोठ्या घरासाठी सुद्धा आजपासून ही कृतज्ञता प्रत्येक गोष्टीत टाकायला लागूया. तुम्ही सांगसाल पुढच्या काही दिवसामध्ये, मॅडम त्या सगळ्या गोष्टींसाठी कसे बरं पावलं हे युनिव्हर्स उचलत आहे, आम्हालाच नाही समजत आहे. जे स्वप्न माझ्या आयुष्यामध्ये कधी वाटलंच नव्हतं पूर्ण होईल, ते सुद्धा आता अगदी सहजतेने पुढे जात आहे. त्याला मार्ग मिळत आहे, त्या प्रश्नाला वाचा फुटत आहे. मग काय आपण म्हणतो, ये होई ना बात आहे ना. तर ते का झालं, तर हे आपण पेरत असलेली कृतज्ञता. आपल्या आयुष्यामध्ये भरभरून कृतज्ञता पेरत राहा, भरभरून या जादुई शक्तीचा वापर करत राहा आणि पुढच्या काही दिवसांमध्ये भरभरून भव्य दिव्य परिणाम अनुभवत राहा. पण हा विचार करा की हा भव्य दिव्य परिणाम मला आजच मिळतो आहे. मग आजच्या दिवसाची कृती काय आहे? आजच्या दिवसाची कृती आहे की आपल्याला रोज प्रमाणे आपल्या 10 छान गिफ्ट या ब्रह्मांडाने काय दिलेले आहेत हे शोधायचे आहेत, यादी लिहायची आहे. त्याबद्दल धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. हे तर आपण रोजच करतो. परंतु आपल्याला ज्या गोष्टींचे किंवा प्रसंगाचे भव्य दिव्य परिणाम घडून यावे असं वाटतं, त्या 3 महत्वाच्या गोष्टीचं किंवा प्रसंगांची निवड करा. आपण ते जे प्रसंग निवडले की ती प्रत्येक गोष्ट छान घडून गेल्यानंतर जणू काही आपण त्याला धन्यवाद मानत आहे असं फील करा किंवा लिहा आणि ते छान झालं त्याबद्दल खूप धन्यवाद असं आपण लिहा किंवा ते फील करा. त्याचा ते घटना, तो प्रसंग आपण अनुभवला आहे आणि त्याचे भव्य दिव्य परिणाम आपल्याला मिळालेले आहेत याकरिता आभार माना. आणि दिवसभरामध्ये कधीही अनपेक्षित प्रसंगांना जर का आपल्याला सामोरे जायचं आहे, अचानक आपल्याला आपण कल्पनाच नव्हती केली, एखादा फोन, एखादा काही पडझड किंवा जे काही आहे, या सगळ्या गोष्टी जर अचानक होत असतात ना त्या, तर या प्रसंगामध्ये सुद्धा आपल्याला आपल्याला भव्य दिव्य परिणाम घडून यावेत असं वाटते. तेथे कृतज्ञता व्यक्त करा. नकारात्मक विचार आले कट करा. क्षणार्धामध्ये भव्य दिव्य परिणाम अनुभव करा आणि त्या प्रसंगांना सामोरे जा. कारण आता आपले जादुई कृती हे वाढत आहे. सेम आपला दगड जादूचा, रात्री झोपायच्या अगोदर त्याला दिवसभरामध्ये घडलेली छान गोष्ट सांगा, त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, एवढे जादूचे शब्द उच्चारा. थँक्यू, 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 दिवसभर थँक्यू. दिवसभर आपल्याला ना थँक्यू, थँक्यू, थँक्यू एवढंच म्हणायचं आहे. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. हे जेवढं आपण म्हणूया. या मागचा उद्देश आहे की आपलं लक्ष कृतज्ञतेकडे केंद्रित व्हावं. जे नकारात्मक विचार, यांनी असं म्हटलं,
त्याने तसं म्हटलं, हे असं झालं होतं, ते तसं झालं होतं. गेल्या 20 दिवसामध्ये आपण त्यापासून लांब आहोत. आपल्या आयुष्याची दिशा बदलायला लागली आहे. आता ती अधिक जास्त प्रभावीपणे आपल्याला त्यावर कार्य करायचं आहे. हा या सेशनचा मोठ्यात मोठा उद्दिष्ट आहे, की मी या ब्रह्मांडाच्या दिव्य ऊर्जेशी एकरूप होत आहे आणि माझं स्वप्न सत्यामध्ये उतरत आहे. माझा ब्रेन, माझा कॉन्शियस, सबकॉन्शियस माइंड, माझ्या भावना सर्व एकत्रित येऊन कुठंतरी भव्य दिव्य परिणाम निर्माण होत आहे. आपल्याला पुढे जायचं आहे, अधिक पुढे जायचं आहे, अधिक पुढे जायचं आहे. कशासाठी? तर हे जादूचे भव्य दिव्य परिणाम अनुभवण्यासाठी. लक्षात ठेवा, कायम स्वतःला सांगा की मी माझ्या आयुष्यामध्ये भव्य दिव्य उत्कृष्ट अशा परिणामांसाठी सज्ज आहे. माझं जीवन कायम समृद्धतेने भरत आहे, भरत आहे, भरत आहे. हे ब्रह्मांड माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करत आहे, पूर्ण करत आहे. खूप धन्यवाद ब्रह्मांडीय ऊर्जा. खूप खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. मी आता माझ्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता भरभराट आहे आणि माझं जीवन जादुई आहे. अगदी आनंदी आनंद सर्वीकडे. इतरांना बघताना वाटलं पाहिजे, काय आहे यांच्या आनंदाचं रहस्य, क्या है इनके खुशियों का राज, कभी भी मुरझाते ही नहीं. आहे ना? अगदी कायम त्या टवटवीत फुलासारखं मस्त फ्रेश, आनंदी, मस्त 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 राहूया. बाहेर जाताना ती वेल आपल्या अंगणातली आपल्याला स्माइल देते आहे. घरी येताना ती वेल आपलं स्वागत करते आहे. हा फील करा. तुमच्या अंगणामध्ये आता छान पावसाळा सुरू आहे, सुंदर झाडं आले असतील, आहे ना? माझ्या अंगणातला मोगरा कायम मी थोडी खाली गेली ना की सुगंध देत असतो छान. नाही, मला माहितीये सगळीकडे आता मोगऱ्याची फुलं कमी झाली आहेत, पण आमच्या अंगणामध्ये मात्र खूप छान आहेत. असे छान गावरान गुलाबाचे फुलं असे टवटवीत फुललेले असतात. असं वाटते वा, आहे ना? तर त्या प्रत्येक एवढ्या एवढ्या गोष्टीला कृतज्ञता माना. आपल्याला भव्य दिव्य परिणाम नक्कीच बघायला मिळणार आहेत. असं म्हणूया, मी आता कुठंतरी जादूचं, असं कृतज्ञतेचं जादूचं चक्र पूर्ण केलेलं आहे. माझ्या विचारांचं बीज आता माझ्या जीवनामध्ये फुलू लागत आहे. हे सर्व प्रेमाने, श्रद्धेने आणि दिव्यतेने मी स्वीकारत आहे. स्वीकार करा, स्वीकार करा, स्वीकार करा. आणि भव्य दिव्य परिणाम म्हणजे काय, तर आपल्या आयुष्याची वास्तविकता आहे बरं काय. हे ब्रह्मांड आपल्याला देतच, देतच. कारण जर पेरणी केली आहे तर ते उगवणारच. आपण म्हणतो ना, पेराल ते उगवेल. मग आपण काय पेरलं गेले 20 दिवस झाले? काय पेरलं? कृतज्ञता. ओके. आणि मग कृतज्ञतेचं फळ काय आहे? कृतज्ञतेचं बीज पेरलं, बरोबर? कृतज्ञतेचं बीज पेरलं, मग पेरलेल्या बीजाला अंकुर फुटला. फुटलेला अंकुर आता झाड होईल आणि मग त्याला काय येणार? फळ. आणि फळ काय असणार? तर भव्य दिव्य परिणाम. ओके. अशी ही कृतज्ञतेची जादू. लेखिकांनी आपल्याला ज्या पद्धतीने समजून सांगितलंय, खूप धन्यवाद. आपल्या आयुष्यामध्ये ते म्हणजे ना एक आपल्याला मिळालेलं गिफ्ट. हे म्हणजे फक्त पुस्तक नाही, तर मी नेहमी सांगत असते, हे सगळे हे सेशन म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे येथे जेव्हा जेव्हा आपण एकत्र येत असतो, ऊर्जामय स्वरूपात एकत्र येत असतो, तेव्हा येथे त्या ब्रह्मांडाची ऊर्जा निर्माण होते. जसं भागवत गीतेमध्ये, भागवत कथेमध्ये आपल्याला नवनवीन काही सापडतं, तसं आपल्याला यामध्ये पुन्हा नवनवीन सापडतं. आणि खोटं असेल तर बघा, मागच्या वेळेचे सेशन वेगळे आहेत. मला तेव्हा काहीतरी वेगळं समजलं, आता काहीतरी वेगळं समजते आहे. ते मी तुम्हाला सांगते. तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ ऐका. तुम्हाला पुन्हा पुन्हा त्या एकाच सेशन मधून खूप काही काही प्रत्येक वेळेस वेगळं सापडेल. करून बघा. अच्छा, मी सांगितलं होतं ना तुम्हाला, बघा एखादा व्हिडिओ परत. कोणी पाहिला? हात वर करा. मी काल म्हटलं होतं ना की एक एक व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतर त्यामध्ये काहीतरी वेगळं समजते का?
कोण शेअर करणार? हात वर करा ज्यांनी पाहिलंय. माईक सुरू करा, तुम्ही करू शकता. कोणी एकच व्हिडिओ पुन्हा पाहिला आहे, जादूचा असू दे किंवा रेकीचा असू दे. घाई करा, ज्याला बोलायचंय. मग शेवटी शेवटी तुम्ही घाई करता, माझा वेळ संपून जातो. कोणीच नाही असं पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघला, एक व्हिडिओ मी पुन्हा पाहिला, असं कोणीच नाही. मग माईक सुरू करा ना. असं असं काय? मग सुरू करा, करा ना माईक सुरू. बोला बोला दुर्गा. मॅडम मी कृतज्ञतेचा आत्मा नसते मॅडम, मी कृतज्ञतेच्या जादूचाच व्हिडिओ परत रिपीट करून पाहिला. तर आपण जे लाईव्ह सेशन घेतात तितके नोट्स तितकं त्यामध्ये समजत नाही, तितकं परत परत व्हिडिओ ऐकून समजते आपल्याला, म्हणजे नवीन मिळते. येस, नवीन मिळते काहीतरी आहे ना. मला तुम्ही सांगितलं, मी परत व्हिडिओ पाहिला तर परत आपल्याला खूप ज्ञान मिळतं, म्हणजे लाईव्ह मध्ये जेवढं नाही भेटत परत ऐकलं नाही, आणि तिसऱ्याने ऐकलं की त्याच्यापेक्षा मिळतं, त्यातून बऱ्याच गोष्टी नवीन समजतात. नवीन समजतात. सेशन एकच असते, हो की नाही? हा. हा. अधिक कोणी? थँक्यू थँक्यू दुर्गा. अधिक कोणी सांगितल्याप्रमाणे करून पाहिलं? माझी एकटी दुर्गाच अशी आहे की ती सगळं सांगितले ते ऐकते, असं म्हणू मी? मॅडम हा बोला. नाही मॅडम हा आत्मा बोला नमस्ते. बोला. थँक्यू मॅडम, थँक्यू. मॅडम मी काल एक माफ करा आणि माफी मागा तो एक व्हिडिओ पाहिला. त्याच्यामध्ये मला कळलं की आपले समोरच्याची ऊर्जा असते आणि आपली ऊर्जा जास्त असते. आपण आपल्यामध्ये सहनशीलता असते, म्हणून तो काही बोलतो ते आपण ऐकत असतो. पण त्यामुळे तो आपल्याला सारखा त्रास देतो, त्याची ऊर्जा कमी असल्यामुळे. हे मी त्या कालच्या सेशन मधून मला कळलं, कारण माफ करा, आणि परत मी ऐकलं ते त्याच्यातून. परत ऐकलं, वेगळं हा. काहीतरी समजलं, हो ना. येस, म्हणजे तेथे ताकदवान कोण आहे सुलभाताई? आपण 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 आहे ना. हा. आपल्यालाच वाटते आपण कमजोर आहे, आपल्यावर हे काढून राहिले सगळी चिडचिड हा. रागराग. नाही, हा. आपण ताकदवान आहे, आपण सामर्थ्यवान आहे, म्हणून या सगळ्या गोष्टीला शांतपणे बघू शकतो आहे, हो ना. हो हो. असं नेहमी येस. वाटायचं की हे सगळं आपल्यालाच काय एवढे त्रास देतात सगळेजण. तर ते काल मला त्या व्हिडिओ मधून कळलं की आपण एवढं सहन करतो म्हणून ते आपल्याला त्रास देतात. आणि ते येस, मी तर सगळ्यांना सांगते सुलभाताई, खूप धन्यवाद तुमचे की माफ करा, माफी मागा. का? कसं माफ करावं? या हेडिंगचा एक व्हिडिओ आहे आपला, तर तो व्हिडिओ आवर्जून प्रत्येकाने ऐका ऐका आणि आपल्या आप्तस्वकीय मित्रमंडळींना तो पाठवा. कारण मित्रमंडळी म्हणजे तुम्हाला असं वाटते की जर का एखादी व्यक्ती ज्याच्यासाठी हा व्हिडिओ गरजेचा आहे असं तुम्हाला वाटते, त्यांना नक्कीच पाठवा. खूप सेवा होईल. तेही तुम्हाला थँक्यू म्हणतील खूप वेळा. काय पाठवलं तू मला, की आयुष्याचं गणितच उलगडलं. काय म्हणूया, जेथे गुंता झाला होता तो गुंता का निर्माण झाला नाही याचं उत्तरच मिळालं, असं म्हणतील. खूप छान. मॅडम पण तो त्याने बघितलं पाहिजे ना. काय आता मी नेहमी पाठवते कोणाकोणाला, पण त्याने बघायला पाहिजे ना. माझ्या भावाला मी पाठवते किंवा मुलाला पाठवलं, मिस्टरांना पाठवते किंवा, पण त्यांना आतून इच्छा व्हायला पाहिजे ना बघायची. ते पण एक नक्कीच वेगळंच आहे. नक्कीच. वेळ द्या, वेळ. कृतज्ञता व्यक्त करा, भव्य दिव्य परिणाम अनुभवा की यस, त्यांनी वाचलेला आहे, त्यांनी ऐकलेलं आहे, त्यांनी यावर चिंतन केलेलं आहे. विचार क्रिएट करा. ओके, तुम्ही जो विचार करणार ते होणार. वाट बघा थोडीशी. ओके, आणि त्यांना वारंवार सांगू नका तुम्ही बघा हा, तुम्ही बघा हा, नाही. तुम्ही मात्र तुमचे विचार क्रिएट करत राहा सकारात्मक. हा, असं युनिव्हर्स साठी अशा प्रकारे जायचं पुढे. जबरदस्ती नाही करायची कोणालाच. तुम्ही रेकी शिका तर बिलकुल नाही. बरोबर तुमच्या मधला बदल बघून बघून ते होतात, पण आपण मात्र त्यांच्यापर्यंत ते पोचवत राहायचं. जसं पोचवत राहा. एक वेळ नक्कीच बघतात, काय पाठवत राहते ही, बघू दे बरं, असं म्हणून बघतील एक वेळ. आणि पण नक्कीच. माझे मिस्टर आता ऍडमिशन घेणार आहे मॅडम. वाव. म्हणजे खूप आता मी ऍडमिशन ते तयार झाले. रोज ते सकाळ संध्याकाळ मी त्यांना बोलले फर्स्ट डिग्रीचे मेडिटेशन तुम्ही रोज करत जा. तर ते करतात आणि आता तयार झाले. येस, आज मी बघा बरं.
अगदी तुम्ही तर आता नवखे आहात ऊर्जेसोबत, तर होतात सगळ्या गोष्टी. मला जे हवं आहे ते ते होतं. चांगल्या गोष्टी पेरायला सुरुवात केली तर चांगलं बीज उगवणारच. हो की नाही? छान. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. छोटूराम आले आहेत आपल्याकडे एक. आत्मा नमस्ते करूया यांना आपण. आत्मा नमस्ते तुम्हाला. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. छोटे ग्रँडमास्टर सगळे. हा. मलाही सांगावंसं वाटतं की जेव्हा पण रिपीट व्हिडिओ होता शक्यतो मी ते श्रीकृष्णाचा व्हिडिओ आहे आणि रामरायांचा व्हिडिओ तो मी इतक्या वेळा ऐकते ना, तर दरवेळी नवनवीन म्हणजे कळतं. तर कसं होतं की लाईव्ह सेशन मध्ये खूप डिस्टर्बन्स असतं आणि इतर वेळी पण असं बघता व्यवस्थित येत नाही वगैरे, पण मग ते रिपीटेड ऐकलं ना की कॉन्सन्ट्रेशन होतं आणि बऱ्याचशा गोष्टी ज्या न ऐकलेल्या असतात ना त्या आत्मसात केल्या जातात. त्यामुळे जेवढं रिपीटेड ऐकेल ना तेवढं जास्त इफेक्ट होतो. नक्कीच. ऐकून बघा, करून बघा, मग कळतील तुम्हाला गोष्टी. कधी कधी मीच माझं सेशन पुन्हा, मला जर वेळ मिळाला एखाद्या वेळेस एखादं सेशन किंवा आपण बाबा एखाद्या ठिकाणी चुकलो का असते ना एखाद्या वेळेस जरा डाऊट मनाला, तर ते ऐकत असताना पुन्हा असं वाटते अरे वा, आपल्याला हे माहिती आहे, असं पण कधी कधी होते. कारण युनिव्हर्सची ऊर्जा जेव्हा येत असते तेव्हा आपण त्या फ्लो मध्ये कशा प्रकारे जात असतो हे बऱ्याच वेळा आपल्याला समजत नाही. त्या ब्रह्मांडाची ऊर्जा आहे. खूप धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या कृतज्ञतेचे भव्य दिव्य परिणाम घडून येवोत. खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.